पाळावेच लागतील, कळलं? आमरे बरोबर बोलते आई. यावर आता एक शब्दही बोलायचा नाही. मम्मी साहेब, तुमच्या सगळ्या अटी आणि शर्ती मान्य आहेत आम्हाला. एवढ्याच आहेत की अजून आहेत? सध्या तरी एवढ्याच आहेत. नवीन काय असतील ना तर अपडेट करू आम्ही. तवा राहावा निवांत. माया पॅलेस मध्ये महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वेच्या अंडर आश्रित म्हणून. हे प्रिये, माझी परम सुंदरी डार्लिंग आहेस ग तू. डार्लिंग माझी, इतकी वर्ष तू मला साथ दिलीस डार्लिंग. आता तुला ना 2 नवीन चाक, 2 आरसे आणि नवीन हेडलाईट बसवणार. काय? तुम्ही मला नवीन चाक, नवीन आरशा, नवीन हेडलाईट बसवणार? तुला काय जरी बसवलं, तुझा मेंदू जसा चालाय तसा चालणार आहे. तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी, माझ्या गाडीबद्दल बोलतोय. गाडीबद्दल? म्हणजे प्रिय, परम सुंदरी, सखी, जीवन सारथी हे सगळं तुम्ही या खटारा गाडीला बोलत होतात? ऐक, माझ्या गाडीला खटा बोलाय नाही. माझ्या गाडीबद्दल बोलताना मॅनर्स थोडी बोलायचं. ते सगळं जाऊ द्या. एवढा महत्वाचा दिवस आलाय तोंडावर आणि त्याची तुम्ही काही बी तयारी नाही केली होय? महत्वाचा दिवस काय? प्रेमाचा दिवस आहे आज, प्रेमाचा दिवस. प्रेमाचा दिवस तसलं काय साजरा करायचं नाही. भारतीय देशातला सण आहे तो. आपल्या देशातले सण साजरे करायचे. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, होळी हे सण साजरे करायचे. ते काय मला माहित नाही. मला प्रेमाच्या दिवसाचं गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. मग काहीतरी देऊ ना, गुलाब देऊ ना, गुलाब जामुन देतो ना. हो मान्य. तसलं काय चालणार नाही, कळलं ना? मग हे बघा मान्य, प्रेमाचा दिवस म्हणजे सोन्यासारखा दिवस. हा मग मला प्रेमाच्या दिवसाचं गिफ्ट म्हणून सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याचं छान 5 तोळ्याचं नेकलेस हवंय. सोन्याच्या बांगड्या, हा. 5 तोळ्याचा नेकलेस. तुझ्या मेंदूला काही गंज लागलाय का? अगं सोनं किती महाग झालंय, 1.5 लाखाच्या वर गेलंय आणि माझ्या सोन्याचं. मान्य का बसा. ते मला काय माहित नाही. मला सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याचं 5 तोळ्याचं नेकलेस हवंय म्हणजे हवंय. अगं ऐक की नाही हो. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मला बाकीचं काय माहित नाही. तुम्ही आणा. अगं सोन्यात, अगं वाघमारे, तुम्ही तुमच्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम लपवायचा किती बी प्रयत्न करा, पण ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचतच. आणि तीच गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते. ज्यानं कुणी प्रेमाचा दिवस आपल्या देशात आणला का नाही, तो मला घावलाच पाहिजे. बघ कसा ऊस सोडल्या सोलतो. मागणी मागे गिफ्ट पाहिजे. त्या बाबू सोनानं आत्ताच ऊस देतोय. आता किडनी साधू पण लिव्हर इकायचं का काय? अरे काय झालं तुला? कशाला बडबडतोस एवढा? सत्या हे प्रेमाचा दिवस जवळ आला ना, मनात धडकीच भरते. अरे मागणं गिफ्ट द्यायला लागतात. ज्यानं कुणी प्रेमाचा दिवस आपल्या देशात आणला का नाही, तो मला घावलाच पाहिजे. कसा ऊस सोडल्या सोलतो बघ कसा उभा. माझ्या बहिणीनं गिफ्ट मागितलंय वाटतं तुमच्याकडे. गिफ्ट? मेवणं पाहुणं, तुमची बहीण एक दिवस माझे किडनी काय लावणार आहे. गिफ्ट पाहिजे गिफ्ट. मला राग आला का नाही बघ. हो दाजी, माझी बहीण ना आता जन्मजन्माची अर्धांगिनी आहे तुमची. मग तिचा हक्क आहे ना तुमच्यावर. त्या हक्कानं ती गिफ्ट मागणारच. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? बरं मला सांग, काय गिफ्ट देणार आहेस? गिफ्ट काय द्यावं? हा, सोड चिठ्ठी देतो. सोड चिठ्ठी म्हणजे गिफ्ट द्यायला पण नको, गिफ्ट मागाय पण नको. विषय चालला कसं? गाणं खाली आवाज काढीन. माझ्या बहिणीला सोड चिठ्ठी देणार?
अशी कानाखाली देईन ना, सोड चिठ्ठीसाठी जीभ बी उचलायची नाही. अहो मेवणं पाहुणं मी मस्करी केली. मी कशी सोडचिठ्ठी देईन? कशी असली तरी माझी बायको आहे ती, अर्धांगिनी आहे ती. पण मला असं वाटतं कधी कधी ना, म्हणजे माझं प्रेम आहे तिच्यावर, पण रॉंग नंबर लागला काय असं वाटतं. अरे असू दे की मग, त्याला काय झालं? माझा कुठं राईट नंबर लागलाय तेव्हा? माझा पण रॉंग नंबरच लागला होता ना. अरे जरा आठव, माझं लग्न ठरलं कुणाबरोबर होतं आणि झालं कुणाबरोबर? ऐन वेळेला वाघमारे मंडपात आल्या. बलमा, वाघमारे माझ्या आयुष्यात रॉंग नंबरनं जरी आले असले ना, तरी तो रॉंग नंबर माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट रॉंग नंबर आहे. आता तूच विचार कर ना, हा रॉंग नंबर जर लागला नसता तर मी कुठं असतो, काय असतो? पण सत्या, त्या वाघमारे आहेत रे, त्या म्हणजे पाऊस आहेत, पाऊस. आणि माझ्या आयुष्यात कवी नावाचं आलेलं वादळ आहे, आणि पावसाची आणि वादळाची कधीच तुलना होऊ शकत नाही. अरे वादळाला शांत व्हायला जरा वेळ द्यायला लागतोय. तू एक काम कर, तू ना कवीला एक मस्त गिफ्ट दे, मग बघ ती कशी खुश होते ते. बलमा कसं असतंय माहितीये काय, नवऱ्यानं बायकोला आदनमधनं गिफ्ट द्यायचं असतंय, आणि त्यातल्या त्यात प्रेमाचा दिवस असेल ना, एकदम भारीतलं गिफ्ट द्यायचं असते. गिफ्ट द्यावं लागणारच आहे, भारीतलं नाही पण द्यावं लागणारच आहे. चल. हे थांब, तसं मी पण गिफ्ट देणार आहे वाघमाऱ्यांना, मग तू बी चल माझ्या बरोबर, आपण मिळूनच खरेदी करू. अच्छा, म्हणजे मेवणं पाहुणं तुमचा हा प्लॅन आधीच ठरलाय तर मग. अरे वा घरी, अरे अरे अरे. ए ग बस. हे बघ, गिफ्ट तर मी देणारच, पण तू बघच, हा प्रेमाचा दिवस ना वाघमाऱ्यांच्या आयुष्यातला एकदम बेस्ट प्रेमाचा दिवस असणार आहे. मम्मी तुम्ही चुकीचं केलं बघा. अहो त्या तिघींना परत घरात घ्यायची काय गरज होती? एवढं कारस्थान करून घराबाहेर काढलं होतं कसं बस. हा, त्या एक जाऊबाईने नुसती हात जोडून माफी मागितली, लगेच पागळला तोय. काही नाही चुकीचं केलं बघा तुम्ही अतिशय. म्हणून फुगून बसलीस आहे तू. सपने, तुझा राग रास्त आहे. तसं तर त्या तिघी माईले की ना घरात घ्यायलाच नाही पाहिजे होतं, पण बघितलं ना सत्य किती चिडला होता ते. आणि मी तर सत्याच्या रागापुढे गेली असते की नाही का, मग तो घर सोडून गेला असता. अगं प्रश्न माझ्या सत्याचा होता, म्हणून त्यांनी बेटला घरात घेतलं मी. मला असं वाटलं होतं का ह्या तिघींना घराच्या बाहेर काढले, तेव्हा सत्याने लोटांगण जरी घेतलं तर ह्या तिघी जणी परत घरात येणार नाहीत. पण मम्मी मी काय म्हणते, एवढ्या सगळ्यांना दरारा दाखवत असता, सध्या भोजन का नाही दाखवत तुम्ही एकदा दरारा? हे हुबलत. अगं दरारा दाखवून सत्या कायमचं घर सोडून गेला म्हणजे? मागे एकदा नाही का त्याने भेटणं सत्याला माझ्यापासून वेगळं केलं होतं. मला आता पुन्हा ती हिस्ट्री रिपॅट करायची नाही. पण मम्मी आता एक जाऊबाई ह्याच घरात आल्या, म्हणजे सत्या भाऊजी आणि एक जाऊबाई आता एकत्र येणार. बया